वाशिम जिल्ह्याच्या कारंजामधून मुंबईमध्ये रोजीरोटीच्या शोधात आलेल्या दिनेश राठोड यांचं एका शिल्लक कारणावरून सायन रेल्वे स्थानकामध्ये भांडण झालं आणि या भांडणाचं पर्यवसन म्हणजे त्यांचा त्यामध्ये जीव गेलेला आहे। ज्या दाम्पत्याने त्यांना मारहाण केली आणि त्यामध्ये ते रेल्वे ट्रॅकच्या समोर पडले, त्यांचा मृत्यू झाला, त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी राठोड कुटुंबियांची आहे। माझ्याबरोबर दिनेश राठोड यांचे वडील आहेत। सर, नेमकी काय आता ही सगळी घटना समोर आलेली आहे, सीसीटीव्ही तुम्ही पाहिले, नेमकी आता मागणी काय आहे? त्यांना अटक झालेली आहे, तुमची मागणी काय आहे? आमची मागणी आहे साहेब, मी जे समजा दिनेशचा वडील, मला एक मुलगी, 2 मुलं होते। हा जे माझा मुलगा होता याच्यासाठी मी 2 एकर शेती विकून त्याचं शिक्षण केलं। शिक्षण करून त्यांना शिकवलं, BS मध्ये लागला होता। BS मध्ये लागून त्याचं लग्न करायचं ठरलं। समजा असं आखणी होती की पहिले मुलीचं संबंध करायचा, ते मुलीचं झालं की लगेच मुलाचा संबंध करायचा, असं करून माझा विचार होता। तर मी होतो गावाकडं, किनखेड गाव, कारंजा तालुका, जिल्हा वाशिम। तर इथं समजा माझे एक मुलगी आणि 2 मुलं घनसुलीला राहत होते। घनसुलीला राहून एक मुलगा लहान मॉलमध्ये होता आणि मोठा मुलगा BS मध्ये लागला होता। मुलगी त्यांचा स्वयंपाक करायसाठी त्यांच्याजवळ होती। तर ज्यावेळेस समजा पोलिसाचा हे जे मर्डर केला की नाही, मर्डर केला त्यावेळेस माझ्या लहान मुलाला फोन गेला की हे तुझा भाऊ आहे का? कोणातरी पोलिसांनी फोन केला की इथं ॲक्सिडेंट झाला। ॲक्सिडेंट झाला तिथं मग ते जे समजा शेख PSI आणि शिंदे मॅडम यांनी माझ्या मुलाला एकदम म्हटलं की बा हे गाडीतून उडी मारली आणि दारू पिऊन होता, पण त्याला व्यसन कोणतंच नव्हतं। तर यानं बेमतलब त्याचा मर्डर केला। तर आता माझी शेती पण गेली आणि मुलगा गेला। मी फार दुःखी आहो। दुःखी असून मला आता हे जे समजा यानं जे समजा खोटे नाटे कामं केले पोलीसवाल्यांनी, समजा शिंदे मॅडम आणि शेख PSI, तर माझं म्हणणं एवढंच आहे की यांना सस्पेंड करावं आणि हे माझा मुलाचा जीव गेला तर हे जे समजा आपले हे हो नवरा बायको मारणारे समजा, तर यांना अटक आहे। पण माझं म्हणणं आहे की यांना माझा मुलगा गेला तर मग याची मला काय कदर? तर यांना पण फाशीचा 302 मध्ये यांना पण कारवाई करावं, त्यावेळेस माझ्या मनाची समाधानी होईल। आणि आता मुलगा गेला, आम्ही दोघं नवरा बायकोला कामधंदा होत नाही, म्हणून मला काहीतरी समजा सरकाराकडून मदत मिळावं। आणि BS मध्ये माझा मुलगा होता तर त्याच्या बदलात माझी मुलगी पण शिकलेली आहे, मुलगी MA झालेली आहे, मुलगा पण 12वी सायन्स झालेला आहे। त्या 2 भावामधून सरकारने माझ्यावर मेहरबानी करून असं काहीतरी मला मदत करावं। त्यांची मागणी आता तुमची आहे की त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, हत्येचा गुन्हा दाखल करावा। तुम्ही ज्यावेळेस ही घटना समोर आली त्या अगोदर जे आरोप केलेले होते, तुम्हाला नेमकं काय सांगण्यात आलं होतं? मुलाचं काय झालंय नेमकं? मला हे 3 दिवस झाले माझ्या घरापर्यंत केस येईपर्यंत मला काहीच माहिती नाही। जर समजा यानं समजा खरी माहिती दिली असती की CC कॅमेरा बघून जर यानं समजा काही कारवाई केली असती तर मी तुला प्रेत नेली नसती। पहिले पोलीस स्टेशन म्हटलं असतं की पहिले कारवाई करा, नंतर मी प्रेत माझ्या ताब्यात घेतो। माझ्या मुलाला मी घरून सांगितलं असतं, पण मी तर समजा मला तर 3 दिवस काही माहिती नाही, प्रेत माझ्या घरापर्यंत पोहोचेपर्यंत पण माझ्या मुलांनी माहित नाही केलं। तोपर्यंत तुम्हाला काय सांगितलं होतं, काय झालं नेमकं मुलाचं? हे आता समजा हे भावाचा पोरगा आहे की नाही, पुतण्या, तर इथून समजा येईल काही समजा ते पोस्टमॉर्टम रिपोर्ट हे ते काही समजा 3 दिवस मिळाले नाही, तर म्हणून मी त्याला फोन करत जाऊ, बाबा दिनेशला काय झालं? तर मला पुतण्याने म्हणलं की बाबा ऑपरेशन चालू आहे।
माझ्या गावात सगळ्याला माहीत झालं, पण त्यांनी सांगितलं की माझ्या बाईला आणि बाबाला काही सांगायचं नाही. मग मी शेवटच्या दिवशी फोन केला सोमवारी सकाळी की का रे दिनेश काय झालं गणेश. तर मुलगा म्हणतो बाबा आता मी काय सांगू. तर त्यावेळेस मला असं वाटलं काही ना काही झालं. तर मला घरी येईपर्यंत समजा माहीत नाही गेलं माझ्या मुलांनी. सीसीटीव्ही कधी समोर आले? एक मिनिट, तुम्ही त्याचा सगळा फॉलोअप घेत होता. नेमकं 13 तारीख त्यांचं निलेश चव्हाण म्हणून ज्यावेळेस त्यांचा ॲक्सिडेंट झालं होतं त्यावेळेस तिथचे जे काही पोलीस कर्मचारी होते रेल्वे विभागाचे त्यांना दवाखान्यामध्ये घेऊन गेले. पण ज्यावेळेस त्यांचं स्टेटमेंट त्यांनी सांगितलं आम्हाला की तुमचा मुलगा रेल्वेमधून पडला खाली, म्हणजे एक आत्महत्याचा प्रयत्न करण्याचं त्यांचं उद्देश होतं बोलण्याचं की तुमचा मुलगा चालत्या रेल्वेमधून उडी मारली. मग आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवलं की बा काही झालं असेल, पडला असेल, पाय वगैरे घसरला असेल, ड्युटीवरून आला आहे, थकलेला असेल मुलगा. मग आम्ही प्रेत वगैरे आमच्या ताब्यात घेतली, अंत्यविधी केली आमच्या किनखेड गावाला. अंत्यविधी केली 15 तारखेला. 16 तारखेला आम्हाला न्यूजच्या माध्यमातून कळालं की आमच्या मुलाचं अशा प्रकारचं कृत्य न होता एका व्यक्तीने त्याचं मर्डर केलेलं आहे. त्याला डायरेक्ट त्या व्यक्तीने रेल्वे तिकून येताना त्यांनी पाहिलं, लोकल डायरेक्ट त्यांनी त्याच्या कानाखाली मारली, मागून, समोरून नाही मारली, मागून डायरेक्ट कानाखाली मारून त्याला रेल्वेच्या त्या पटरीवर फेकून दिलं. म्हणजे एकंदरीत त्याचा मुख्य उद्देश हेच होता की त्याचं मर्डर करायचं. तर मला शासनाला एवढंच सांगायचं आहे, प्रशासनाला एवढंच सांगायचं आहे, पोलीस विभागाला, रेल्वे विभागाला, जर तुमच्याजवळ काही माहिती नसेल तर तुम्ही अशी खोटी नाती माहिती आम्हाला कशासाठी देता? तुमचं याच्या मागचा उद्देश काय होतं? जर तुम्हाला माहिती नाही की ॲक्सिडेंट झालेला आहे, की त्याचं मर्डर करण्यात आलेलं आहे, तर मग तुम्ही आम्हाला असं का सांगता की त्यांनी ट्रेनमधून उडी मारलेली आहे? पहिले आधी चौकशी करायला पाहिजे होती, मग सांगायचं होतं की काय झालेलं आहे. आम्हाला जर सांगितलं असतं की आम्ही चौकशी करून तुम्हाला सांगतो, आम्हाला आधार लागत होता. पण त्यांनी डायरेक्ट सांगलं की तुमचा मुलगा रेल्वेमधून उडी मारून आत्महत्या केली, पडला. आणि ते खरं ठरावं म्हणून त्यांनी नाही का तिथं जे रेल्वे स्टेशनवर मोचे असतात बूट पॉलिश करणारे, त्यांचं देखील स्टेटमेंट घेतलं त्यांनी. त्या स्टेटमेंटमध्ये त्या मुचींचं देखील स्टेटमेंट आहे की माझ्या देखत हा मुलगा पडला रेल्वेमधून, चालत्या रेल्वेमधून. हां, तर मग 16 तारखेला आम्ही न्यूज वगैरे पाहिली, व्हिडिओ वगैरे व्हायरल झाले. तर मग आम्हाला माहीत पडलं की आमच्या मुलाचं मर्डर झालेलं आहे. डायरेक्ट ते CCTV कॅमेऱ्याच्या व्हिडिओमध्ये डायरेक्ट दिसते की एक माणूस मागून येतो, रगिल्या करतो, खिशामध्ये हात टाकून जातो, रेल्वेची वाट बघतो लोकलची, आणि डायरेक्ट कानाखाली मारून त्याला रेल्वे रुळावर फेकून देतो. आणखी रेल्वे याला 4-5 सेकंद टाईम होतं, त्याच्याजवळ वेळ देखील होतं. त्याच्याच्यानं जर गलतीनं जर तसं काम झालं असतं तर तो त्याला ओढून सुद्धा बाहेर काढू शकत होता. पण तो तिथं गेला, दुसऱ्याला मदत करण्याचा प्रयत्न देखील त्यानं करू दिला नाही, कारण की त्याला मर्डरच करायचं होतं त्या मुलाचं. त्याचं डोक्यामध्ये काय होतं, काय प्री प्लॅनिंग त्यांनी केलेली आहे. आमच्या मुलाचं शेवटी त्यांनी मर्डर केलेलं आहे. आणि याची सरकारला आम्हाला सांगायचं आहे की याचं तुम्ही सखोल चर्चा करा, त्याच्यावर 302चा गुन्हा दाखल करा, कारण की त्यांनी डायरेक्ट त्याचं मर्डर केलेलं आहे. त्याला काहीही विचारलं नाही, काय कारणास्तव चालू आहे, काय आहे, काही विचारलं नाही. डायरेक्ट त्याच्या मागून येऊन कानाखाली मारतो आणि रुळावर फेकतो. आणि डायरेक्ट त्यांनी मर्डर केलं आहे. त्याच्यावर डायरेक्ट 302चा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आहे. खरं तर आपण या ठिकाणी जी माहिती आता सध्या त्यांचे कुटुंबीय सांगतात दिनेशचे, रेल्वे मध्ये ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस लोहमार्ग पोलिसांनी त्यांना जी माहिती दिली की त्याचा अपघात झालेला आहे किंवा त्यांनी आत्महत्या केलेली आहे, आणि तशा प्रकारचे स्टेटमेंट देखील त्यांनी रेकॉर्ड जे आहे ते स्थानिक तिथले जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून करून घेतलेले होते, आणि ही खोटी माहिती दिली होती असा त्यांचा आरोप आहे. आणि ज्यावेळेस हे CCTV फुटेज बाहेर आले त्यानंतर हे सगळं प्रकरण आता जे आहे ते समोर आलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी या रेल्वेच्या लोहमार्ग पोलिसांची ज्यांनी यांना खोटी माहिती दिलेली त्यांच्यावर कारवाई व्हावी, आणि जे दाम्पत्य आहे त्या दाम्पत्यावर देखील मनुष्यवधाचा जो गुन्हा आहे तो दाखल व्हावा आणि त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केलेली आहे. त्यामुळे नेमकं आता प्रशासन या संदर्भात काय करतं हे पाहणं देखील गरजेचं आहे. कॅमेरा पर्सन मनोज जयस्वारचा प्रशांत बडे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.